महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या जीविताला धोका. नवीन नाशिक. इलेक्ट्रिक डिप्यांचे मुडदे पडून इलेक्ट्रिकच्या केबल्स उघड्यावर. महावितरणचे दुर्लक्ष. नागरिकांचा शॉर्ट सर्किटने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, साईबाबा नगर, सिडको या ठिकाणी असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. नाशिक शहरात पडत असलेला भयंकर पाऊस आणि या पावसाच्या पाण्याने जर या उघड्या विद्युत वाहिन्यांमध्ये काही बिघाड होऊन शॉर्ट झाला तर या मैदानात व्यायामासाठी आणि खेळण्यासाठी येणारे शेकडो लहान मुले, युवक, महिला, वयोवृद्ध यांच्या जीविताला संभाव्य धोका उद्भवू शकतो. गेल्या कित्येक महिन्यांपासून स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देऊनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. बघा याच संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी उभा आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये. इथल्या स्थानिक नागरिकांनी काही तक्रार दिली होती, ती तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आम्ही इथं पोहोचलेलो आहे. महावितरणच्या ज्या डिप्या आहेत त्या कोलमडून पडलेल्या आहे व त्याच्या तारी ज्या आहे या उघड्यावर आहे. या तारींचा विद्युत पुरवठा जो चालू आहे आणि त्या पुरवठ्यामुळे काही जीवितहानी व्हायची शक्यता जास्त आहे. तारी ज्या उघड्या आहेत आणि सकाळी ज्येष्ठ नागरिक म्हणा, लहान मुलं म्हणा, महिला म्हणा, हे इथं सकाळी व्यायाम करायला येतात व फिरायला येतात. त्या ठिकाणी एक नव्हे तर 3 डिप्या ज्या आहेत त्या उघड्या पडलेल्या आहेत आणि नागरिकांच्या जीवाला जर काही धोका झाला किंवा काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार जे आहे महावितरण जबाबदारी घेणार का? महाराष्ट्र माझा न्यूज साठी प्रवीण कासार, नाशिक.